गुड मॉर्निंग. पहा, प्लांट वॉटर रिलेशनशिप याच्यामधला तुम्हाला शेवटचा पार्ट आज पाहायचा आहे, दॅट इज ट्रान्सपिरेशन. या अगोदर जसं की एक लेसनचं हेडिंग आहे पहा, प्लांट वॉटर रिलेशनशिप. त्याच्यामध्ये वॉटर ॲब्सॉर्प्शन, त्याच्यानंतर झायलम ट्रान्सपोर्ट, फ्लोएम ट्रान्सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्या. आणि यावरून लक्षातही येतं का व्हेनेवर देर इज अ ॲब्सॉर्प्शन इन केस ऑफ प्लांट, मग ते मिनरल ॲब्सॉर्प्शन असो की फूड ॲब्सॉर्प्शन असो, त्या ठिकाणी वॉटर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. बरोबर आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो का जे न्यूट्रियंट्स राहतात, ज्या गोष्टी प्लांट बाहेरून ॲटमॉस्फिअर मधून सराउंडिंग मधून ॲब्सॉर्ब करून राहिला, त्याच्यापैकी वॉटर हा सगळ्यात एक महत्वाचा फॅक्टर असेल. आणि तसंही आपल्याला माहितच असेल की वॉटर इट इज द मीडियम थ्रू विच द होल लाईफ हॅज बीन अरायझेस. ठीक आहे, हे झालं बॅकग्राऊंड आपलं. आता एवढं सारं जर त्या वॉटरला आपण इम्पॉर्टन्स देऊन राहिलो, मग आता टोटल वॉटर जे अवेलेबल असेल अर्थात इन द सॉइल, तर त्याच्यापैकी किती, हाऊ मच अमाऊंट ऑफ वॉटर इज ॲब्सॉर्ब्ड इन द प्लांट. आणि एक नॉर्मल ऑर्गॅनिझमचं मेकॅनिझम आहे की ज्या गोष्टी आपण आता समजा वॉटरचं एक्झाम्पल घेऊन आलो, जेवढी वॉटरची क्वांटिटी ॲब्सॉर्ब केली आहे ती पूर्णच्या पूर्ण यूज केली जात नाही, कारण हे डिपेंड असते त्या बॉडीच्या रिक्वायरमेंटवर. एक्झाम्पल आपण प्लांटचं घेऊन राहिलो, तर जे टोटल वॉटर ॲब्सॉर्ब होऊन राहिलं, आउट ऑफ दॅट जे रूट मधलं मेकॅनिझम्स आपण स्टडी केले आहेत ते, तर आउट ऑफ दी ओनली 5% वॉटर इज ॲब्सॉर्ब्ड, और यू मे कॉल्ड युटिलाइज्ड. फक्त किती, 5%. आता याच्यातलं रिमेनिंग जे 95% वॉटर असेल, इट इज लॉस्ट. याचा अर्थ दिस मच क्वांटिटी ऑफ द वॉटर इट इज नॉट रिक्वायर्ड फॉर दी प्लांट. आणि हाच आपलाचा टॉपिक आहे की ज्या प्रोसेसमध्ये एक्सेस वॉटर प्लांट स्वतःच्या बॉडी पार्ट मधून लूज करतात. Loss of the water through the aerial parts of the plant, it is called as transpiration. ठीक आहे. तर इथं तुम्हाला जे की प्रोसेस, ज्या काही मेकॅनिझम इन्व्हॉल्व असतील, हे तुम्हाला पाहायचे आहेत रिलेटेड टू द विच पोर्शन, ट्रान्सपिरेशन. बरोबर आहे. मग आता हे ट्रान्सपिरेशन घडते कुठं, कसं घडते आणि का घडते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज स्टडी करायचे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की द क्वांटिटी ऑफ वॉटर विच इज लॉस्ट, जे आपण पाहून राहिलो, हे सगळे जे की फिगर तुम्हाला दिसून आले आहेत, दे आर ऑल टेकन फ्रॉम दी टेक्स्ट बुक, आणि त्यानुसार आपल्याला स्टडी करायचं आहे. मग आता हे 95% वॉटर लॉस होऊन राहिलं, याचा अर्थ हा आहे की याची आवश्यकता प्लांटला नव्हती, पण ऍब्सॉर्ब केल्या गेलं. एवढी वॉटरची क्वांटिटी नसती तरी प्लांटमध्ये नॉर्मल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी घडू शकतात. सो दिस इज द एक्सेस वॉटर, दिस इज द ऍडिशनल वॉटर, अँड इट इज नोन ॲज सरप्लस वॉटर. याला काय म्हणायचं तुम्हाला, सरप्लस वॉटर. हा एक नवीन शब्द आला तुमच्याकरता, सरप्लस. ऍक्च्युली हा इकॉनॉमिक वर्ड आहे. सरप्लस वॉट, माणसाला ज्या गोष्टींची आवश्यकता असते, अपेक्षा असते, त्यापेक्षा जास्त काहीतरी भेटलं तर त्याला आपण सरप्लस म्हणतो. त्याने एखादी ऍडिशनल गोष्ट असेल, सपोज आय वॉन्ट टू ट्रॅव्हल थ्रू दी एसटी बस, मला एसटी बसने एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचं आहे, पण मला अवेलेबल झाली लक्झरी बस किंवा एखादी एसी कार, मी ट्रॅव्हल करू शकलो असतो थ्रू दी बस आणि आरामदायी, पण मला ज्या गोष्टी अवेलेबल झाल्या ह्या अनपेक्षित होत्या आणि त्यापेक्षाही चांगल्या भेटल्या. सो दॅट विल बी सरप्लस सर्व्हिस फॉर मी. तर याला म्हणतात ऍडिशनल पार्ट. इथं आपल्याला वॉटरची लेवल पाहायची आहे. 5%च प्लांटला काम आहे, पण बाकीचं पाणी जे ऍब्सॉर्ब झालंय त्याचं काय, ते तर प्लांट बॉडीमध्ये एंटर झालंय. सो इट इज कॉल्ड ॲज सरप्लस वॉटर. आणि हे प्लांट बॉडीला लॉस करायचं आहे. मग ते लॉस कसं करते, तर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत पहा. दी सरप्लस वॉटर कॅन बी लॉस्ट इन द फॉर्म ऑफ लिक्विड और इन दी फॉर्म ऑफ वेपर. एक तर गॅसेस स्टेटमध्ये इव्हॉल्व केलं जाईल किंवा मग त्याला लिक्विड स्टेटमध्ये
लॉस केलं जाईल. सॉलिडचा प्रश्नच येत नाही, कारण आपल्यालाही माहित आहे की वॉटर इट इज लिक्विड इन द केमिकल स्टेट. प्रत्येक मॅटरच्या ज्या स्टेट राहतात सॉलिड, लिक्विड, गॅस, तर तशी वॉटरची प्रॉपर्टीज आहे. एकतर तो लिक्विड स्टेटमध्ये राहील किंवा त्याला आपण इव्हॅपरेट करू शकतो. सॉलिड स्टेट जी आहे त्याची स्नो, बर्फ, ते आपल्याला सध्या इथे पाहायचं नाही. तर एक तर लिक्विड स्टेटमध्ये त्याला लॉस केलं जाईल किंवा वेपर स्टेटमध्ये. सो लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड इट इज कॉल्ड एज गटेशन. इट इज कॉल्ड एज गटेशन. आता हे किती लॉस होते पहा, तर 95% सरप्लस वॉटर, म्हणजे हा आपला ऍडिशनलचा पार्ट आहे, याच्यापैकी 1% वॉटर जे असेल, 1% वॉटर इट इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ लिक्विड, आणि जे रिमेनिंग 99% वॉटर आहे इट इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ व्हेपर, आणि यालाच आपण म्हणतो ऍक्च्युअली ट्रान्सपिरेशन. इथं तुमचा टॉपिक स्टार्ट होतो. सो व्हॉट डू यू मीन बाय ट्रान्सपिरेशन? इट इज लॉस ऑफ द वॉटर थ्रू द एरियल पार्ट. आता एक क्लिअर करा, एरियल पार्ट मध्ये नुसतं ल्यूज येत नाही. ग्राउंड सरफेसच्या वर ज्या ऑर्गनची ग्रोथ होते, ज्या पार्टची ग्रोथ होते, त्याला आपण एरियल पार्ट म्हणतो. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये स्टेम, ब्रांचेस येऊ शकतात, फ्लावर्स येऊ शकतात, फ्रुट्स येऊ शकतात, आणि सीड्स पण येतात. आता सीड्सचा जो पार्ट आहे तो आपण सध्या पाहू नये, कारण सीड हा अंडरग्राऊंड पण राहतो आणि नंतर फ्रूट डेव्हलप झाल्यानंतर पण होतात. तर मेनली एरियल पार्ट मध्ये स्टेम, लीव्ज, फ्लावर आणि फ्रूट ह्या 4 गोष्टी येतात. ठीक आहे. आणि याच्यामधूनच वॉटर हे लॉस केलं जाते. गटेशनचा जर पार्ट पाहिला तर हा कसा राहतो, ड्युरिंग मॉर्निंग टाइम आपण पाहतो की काही प्लांटच्या लीव्ज वरती दवबिंदू म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी म्हणजे पाण्याची थेंब दिसतात, वॉटर ड्रॉपलेट्स. तर वॉटर ड्रॉपलेटच्या रूपात वॉटर काय होते, लॉस होऊन राहिलाय, तर त्याला गटेशन म्हणतो. आणि जे व्हेपरच्या फॉर्म मध्ये होते त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. हे की आपण ऑब्झर्व नाही करत, हे विजिबल नसतं, पण 99% पार्ट हा इव्हॅपोरेटच केला जातो प्लांट बॉडी मधून. मग याच्यामध्ये इन्व्हॉल्व काय राहील, तर स्टेम, त्यानंतर लीव्ज, फ्लावर्स अँड फ्रुट्स. बरोबर आहे. आणि इथे गटेशन मध्ये कोणता ऑर्गन असतो, तर याला आपण स्टोमॅटा म्हणतो किंवा यालाच म्हणतात हायडॅफोर्स. तर असे तुम्हाला मेकॅनिझम लक्षात घ्यायचे आहेत. पहा, स्टोमॅटाचा पार्ट इथे पण तुम्हाला स्टडी करण्यात येईल लीव्ज मध्ये. तर आपण आता क्लिअर करू का या ट्रान्सपिरेशनच्या समोर टाइप्स कोणकोणते असतात आणि कशा पद्धतीने ते लॉस केले जाते. नाउ देर आर 3 टाइप्स ऑफ द ट्रान्सपिरेशन. प्लांट बॉडीमध्ये एरियल पार्ट आहे, पण त्या एरियल पार्टचा कोणता पार्ट आहे? एरियल पार्ट म्हणजे एरियल ऑर्गन, रूट सोडून स्टेम, लीव्ज आणि फ्लावर्स. मग त्याच्यामधले कोणकोणते पार्ट आहेत, कोणकोणते स्ट्रक्चर आहेत जे या वॉटरला लॉस्ट करतात. म्हणून म्हटलंय की टाइप्स ऑफ ट्रान्सपिरेशन 3 लक्षात ठेवायच्यात. पहा, क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन, then the lenticular transpiration and the stomatal transpiration. नावातच आहे बा डेफिनेशन, द ट्रान्सपिरेशन ऑफ वॉटर थ्रू द क्युटिकल. क्युटिन नावाची जी लेअर असेल, क्युटिकल म्हणतो आपण त्याला, एपिडर्मिसच्या वर, द लेअर प्रेझेंट अबोव द एपिडर्मिस इट इज कॉल्ड एज क्युटिकल. आणि हे एक हार्ड लेअर असते प्लांट मधली, तर त्याच्यामधून सुद्धा वॉटर लॉस होते, आणि याचा लॉस असते नियर अबाउट 8 to 10%. म्हणजे टोटल वॉटर लॉस. आता एक क्लिअर करा, आपल्याला लॉस ऑफ वॉटर कोणतं करायचं आहे, सरप्लस, दॅट इज 95%. याच्यापैकी क्युटिकलच्या थ्रू 8 ते 10% वॉटर लॉस केला जाईल. 1% लॉस कोण करते, तर लेंटिक्युलर, लेंटी सेल्स नावाच्या सेल्स असतात, हो आपण कोणते आहेत. आणि मॅक्सिमम ट्रान्सपिरेशन कोण करतं, तर स्टोमॅटा. हायस्कूलच्या लेवलला सुद्धा, म्हणजे अप टू 8, 9, 10 तुम्हाला त्या स्टोमॅटाचं स्ट्रक्चर सुद्धा आहे आणि मेकॅनिझम सुद्धा आहे की हाऊ वॉटर इज लॉस थ्रू दी स्टोमॅटा. इट प्लेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ट्रान्सपिरेशन. ठीक आहे. आता लेंटी सेलचं जर आपण पाहिलं, हा पार्ट समजला तुम्हाला, इट इज द आउटर लेअर प्रेझेंट अबोव दी एपिडर्मिस. एपिडर्मिसच्या वरची लेअर आहे, आणि वॉटर कसं लॉस होते, थ्रू द सिंपल डिफ्युजन. आता डिफ्युजन डबल एक्सप्लेन करायची गरज आहे. जो पार्ट तुम्ही क्युटिकलचा पाहून राहिलो, वॉटर प्लांट बॉडी, त्या प्लांट बॉडीमध्ये वॉटरची लेवल जास्त असेल, वॉटरची क्वांटिटी जास्त असेल, कारण ते सरप्लस आहे.
ऍटमॉस्फिअर मध्ये कमी आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन झालं वॉटरचं प्लांट बॉडीमध्ये, ऍटमॉस्फिअर मध्ये कमी आहे. सो हायर टू लोअर सॉल्व्हंट मूव्हिंग. ठीक आहे. सो दॅट इज डिफ्युजन. लेंटिक्युलर. आता पहा, जे ओल्ड स्टेम असतात, आता समजा हा जर स्टेमचा पार्ट असेल एखादा, सपोज दिस इज द ओल्ड स्टेम. ठीक आहे. याला आपण झाडाची साल म्हणतो. याची जी आउटर कोटिंग असेल, या कोटिंग मध्ये पहा ह्या अशा प्रकारच्या सेल्स असतात आणि ह्या सेल्स कशा राहतात, दे आर लूजली अरेंज टू इच अदर. आणि या सेलच्या मध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस सुद्धा खूप राहतात. ही एक त्याची लेअर झाली है ना. त्याला आपण बार्क म्हणतो. बार्क म्हणजे काय, तुम्ही पाहू शकता जर एखादा ओल्ड स्टेम असेल है ना, ज्याचा आपण लाकूड म्हणून वापर करतो, तर त्या स्टेमचे आपण असं कुऱ्हाडीनं म्हणा किंवा आपण हाताने सुद्धा ते निघून, त्याची साल निघून जाते. तर ती जी कोटिंग आहे बाहेरची, ओल्ड स्टेम, एक जुना आहे खोड ज्याला म्हणतो आपण, तर त्याला काय म्हणायचं तुम्हाला, लेंटिसेल. कारण त्याच्यामधल्या ज्या सेल राहतात दे आर लूजली अरेंज टू इच अदर. अशा त्या सेलच्या आतमध्ये काय राहतील, खूप साऱ्या स्पेसेस राहतात. त्याला म्हणतो आपण इंटरसेल्युलर स्पेस. तर म्हणून लेंटिसेल्स म्हणजे काय, दीज आर द ग्रुप ऑफ लूज पॅरेनकायमा सेल. प्लांटमध्ये स्टोरेज सेल्स टिश्यूज राहतात, त्याला पॅरेनकायमा म्हणतो आपण. पण या पॅरेनकायमा सेलच्या मधात काहीतरी गॅप्स असायला पाहिजे, त्याला इंटरसेल्युलर स्पेस म्हणायचं आहे. आणि ज्या सेल्समध्ये इंटरसेल्युलर स्पेसचं प्रमाण जास्त राहील आणि ह्या ओल्डर स्टेम मध्ये किंवा पेरिकार्प जे आहे याला म्हणतो आपण फूट वॉल. या दोन ठिकाणी ज्या पॅरेनकायमा टिश्यूज किंवा सेल प्रेझेंट असतात त्याला म्हणायचं तुम्हाला लेंटी सेल. म्हणजे जर तुम्ही समजा डायग्राम ऑब्झर्व केली तर तुमच्या लक्षात येईल की प्लांटच्या ओल्डर पार्ट मध्ये ह्या लेंटी सेल्स अवेलेबल असतात आणि याच्यामधून जे वॉटर लॉस होत असेल त्याला म्हणायचं आहे लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन. आणि इथं जो रेट ऑफ ट्रान्सपिरेशन आहे तो सगळ्यात कमी असतो, व्हेरी लो रेट ऑफ ट्रान्सपिरेशन, नियर अबाउट 0.1 to 1%. कारण हा फक्त ओल्डर पार्ट मध्येच आपण पाहतो. लक्षात येईल का, आउटर कोटिंग आहे प्लांटची जी ड्राय झालेली आहे, त्याला आपण बार्क म्हणत असतो प्लांटचा, त्याची साल. तर हा झाला लेंटिसेलचा पार्ट. देन द स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन. व्हेरी सिंपल डेफिनेशन, ट्रान्सपिरेशन ऑफ वॉटर थ्रू दी स्टोमॅटा, इट इज कॉल्ड एज स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन. आणि हा रेट सगळ्यात जास्त राहील, नियर अबाउट 90 to 93%. ओके, यावरच आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचं आहे. आता ह्या गोष्टी डिपेंड कशावर राहतात. इथं हा रेट आपण 8 to 10% मारला, पण हा डिपेंड कशावर राहील, इट इज डिपेंड्स अपॉन थिकनेस ऑफ द क्युटिकल. क्युटिकल कमी थिक असेल तर वॉटर लॉस जास्त होईल, जास्त थिक असेल तर वॉटर लॉस कमी होईल. सगळ्या प्लांटमध्ये क्युटिकल एकसारखी थोडी असणार आहे. इट डिपेंड्स अपॉन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्लांट, डिपेंड्स अपॉन द हॅबिटेट, एन्व्हायरमेंटल कंडिशन. लेंटिक्युलरचं पण तसंच, डिपेंड अपॉन द इंटरसेल्युलर स्पेस किती अवेलेबल आहे. आणि स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन हे डिपेंड असते ऑन बेसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा. बरोबर आहे. प्लांट बॉडीमध्ये स्टोमॅटा कुठं प्रेझेंट आहेत आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन कोणत्या लेवलला आहे त्यानुसार या ट्रान्सपिरेशनचा रेट ठरत असतो. पहा आता पहा, on the basis of stomatal distribution, the conditions are three, that is epistomatic, hypostomatic and amphistomatic. एक तर स्टोमॅटा कुठं प्रेझेंट राहतात तर ऑन दी लिव्स. स्टोमॅटाज आर प्रेझेंट ऑन दी लिव्स. मग आता या लिव्स मध्ये कुठे प्रेझेंट राहतात तर एपिस्टोमॅटिक. हे समजा एखाद्या प्लांटचं लीफ असेल, तर आता
एपिस्टोमॅटिक म्हणजे काय, समजा हा लीफचा पार्ट आहे, त्याच्या अप्पर एपिडर्मिस, व्हेन स्टोमॅटा आर प्रेझेंट ऑन दी अप्पर एपिडर्मिस, वरच्या लेअर मध्ये प्रेझेंट असतील तर त्याला म्हणायचं एपिस्टोमॅटिक अबोव द एपिडर्मिस ऑन दी आउटर सरफेस. हायपोस्टोमॅटिक, स्टोमॅटाज आर प्रेझेंट ऑन दी लोअर एपिडर्मिस, लीफच्या खालच्या ठिकाणी. आता इथं जे लीफ ऑब्झर्व करून राहिले तुम्ही, याला तुम्ही साईडनं ऑब्झर्व करून राहिले. ऍक्च्युली हे लीफ असं असेल, अप्पर एपिडर्मिस, लोअर एपिडर्मिस. अप्पर एपिडर्मिसला स्टोमॅटा प्रेझेंट आहे, एपिस्टोमॅटिक. लोअर सरफेसला प्रेझेंट राहतात, लोअर म्हणजे त्याला हायपोस्टोमॅटिक. आणि जर दोनही सरफेसला स्टोमॅटा प्रेझेंट असतील लीफच्या, तर त्याला म्हणायचं तुम्हाला अँफिस्टोमॅटिक. आता इथंच लक्षात येतं की कोणत्या कंडिशनमध्ये ट्रान्सपिरेशनचा रेट हा हाय असेल. दोन पैकी एका सरफेसमध्ये स्टोमॅटा प्रेझेंट आहे तर त्याचा रेट कमी असेल, आणि ज्या ठिकाणी स्टोमॅटा आर प्रेझेंट ऑन बोथ सरफेसेस तिथं रेट ऑफ ट्रान्सपिरेशन विल बी हायर. आता हे कोणकोणत्या ठिकाणी प्रेझेंट राहतात पहा. एपिस्टोमॅटिक स्टोमॅटा और कंडिशन इट इज ऑब्झर्व इन दी हायड्रोफाइट्स, द प्लांट विच आर लिव्हिंग इन द वॉटर, और वी कॉल देम एज aquatic प्लांट्स. एक्झाम्पल जर आपण घेतलं तर लोटस, कमळ. एक तर यांची जी लीव्हची लोअर सरफेस असेल इट इज इन कॉन्टॅक्ट विथ दी वॉटर, तिथं वॉटर लॉस होणार नाही आहे, म्हणून त्याच्या वरच्या सरफेसमध्ये स्टोमॅटा प्रेझेंट राहतील, आणि जी ऍडिशनल किंवा एक्सेस वॉटर असेल तो लॉस केला जाईल थ्रू दॅट अप्पर एपिडर्मिस. हायपोस्टोमॅटिक कंडिशन इज ऑब्झर्व इन द झिरोफाइट्स. These are also called as the desert plants. The plants which are living in the desert condition, किंवा आपण त्याला म्हणतो झिरोफाइट, इन द झिरो वॉटर कंडिशन, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असेल, वॉटर डेफिशियन्सी असेल, अशा प्लांटला म्हणायचा झिरोफाइट्स. आणि त्या ठिकाणी स्टोमॅटा कुठं प्रेझेंट राहतात, ऑन द लोअर एपिडर्मिस, दॅट इज हायपोस्टोमॅटिक. का असेल असं कंडिशन तुम्ही लक्षात घेऊ शकता बरं. समजा ही लीफ सरफेस आहे, जर आता डेझर्ट प्लांट असेल आणि त्याच्या वरच्या सरफेसमध्ये स्टोमॅटा प्रेझेंट असते, काय होईल. आपल्याला माहित असेल का ड्युरिंग डे टाइम टेम्परेचर इज हायर. कोणताही सीझन असेल, कोणत्याही ठिकाणी डे टाइमला हा टेम्परेचरचा रेट जास्त राहतो, आणि टेम्परेचरच्यामुळे वॉटर इव्हॅपोरेट इझिली होऊ शकते. जर आपण पाण्याला टेम्परेचर दिलं, त्याला बॉईल केलं, तर इव्हॅपोरेशन होते की नाही. मग असं जर एकतर ते प्लांट झिरोफाइट मध्ये राहतात, झिरोफिटिक कंडिशन मध्ये आहेत, म्हणजे त्या ठिकाणी वॉटर कमी असेल, आणि स्टोमॅटा वरच्या लेअरला असले तर एक्सेस वॉटर लॉस होईल, म्हणजे प्लांट बॉडीला वॉटरची डेफिशियन्सी भासेल. असं होऊ नये म्हणून हे त्याच्यामधलं एक अडॅप्टेशन आहे पहा, की दॅट हॅव द स्टोमॅटा ऑन दी लोअर सरफेस, जेणेकरून ट्रान्सपिरेशनचा रेट हा कमी होईल आणि वॉटर बॉडीमध्ये स्टोअर राहील अप टू मेनी टाइम पिरियड. तर अँफिस्टोमॅटिक मध्ये मग काय होते, फॉर एक्झाम्पल मिझोफाइट्स. आता हे इन जनरल आपण जे टेरेस्ट्रियल प्लांट पाहतो, जनरली मोनोकॉट्सचं एक्झाम्पल घेतलं आपण, ग्रासेस. इथे तुम्ही कोणतेही झिरोफिटिक प्लांट घेऊ शकता, नेरियम आहे. तर बघा ग्रासेस मध्ये मिझोफाइट्स दोनही सरफेस मध्ये, ऍक्च्युली हे लीफ सरफेस जे आहेत हे डिपेंड असतात मोनोकॉट आणि डायकॉटवर. हे जे आपण भानगड होणार कोणी अप्पर सरफेस लोअर सरफेस, हे काय भानगड आहे. लीव्स चे दोन टाइप असतात. लीफ आर ऑफ द टू टाइप, दॅट इज आयसोबायलॅटरल अँड डॉर्सिव्हेंट्रल लीफ. डॉर्सिव्हेंट्रल लीफ and isobilateral leaf. काय भानगड आहे आता ही. The leaf which have two different surfaces, unequal surfaces है ना. तर एक तर डॉर्सल सरफेस आणि एक व्हेंट्रल आणि डॉर्सल. तर याला आपण म्हणत असतो डॉर्सिव्हेंट्रल लीफ, आणि हे कुठं असतात इन केस ऑफ डायकॉट प्लांट्स. आणि आयसोबायलॅटरल लीफ, ज्या लीफ मध्ये स्टोमॅटा हे दोन्ही सरफेस मध्ये प्रेझेंट राहतात, स्टोमॅटाचं डिस्ट्रीब्युशन दोन्ही सरफेस मध्ये सारखं राहील, इक्वल डिस्ट्रीब्युशन, त्याला म्हणायचं तुम्हाला आयसोबायलॅटरल लीफ. आणि हे प्रेझेंट राहतात इन केस ऑफ दी मोनोकॉट.
इथं जे एक्झाम्पल मी तुम्हाला दिला ग्रासेस, हे ग्रासेस कशामध्ये येतात मोनोकॉट्स मध्ये, आणि यांच्या लीफ मध्ये पॅरेलल व्हेनेशन असतं आणि लीफ कसे राहतात दे आर आयसोबायलॅटरल लीफ. दोन्ही सरफेस मध्ये स्टोमॅटा आहेत, इक्वल पर्सेंटेज मध्ये आहेत म्हणून त्याला आयसोबायलॅटरल म्हटलं. आणि रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा जास्त राहील कारण स्टोमॅटा आर मोर इन नंबर. लक्षात राहील. आणि डायकॉट मोनोकॉट मध्ये हाच एक फरक असतो मेनली लीव्ज मध्ये, आणि यावरून दोघांमध्ये ट्रान्सपिरेशनचा रेट हा कमी जास्त राहू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ ट्रान्सपिरेशन. मुद्दा क्लिअर करायचा आहे, कोणत्याही प्रकारचे प्लांट असतील ट्रान्सपिरेशन ऑलवेज ऑकर्स ड्युरिंग द डे टाइम. ट्रान्सपिरेशन केव्हा घडेल डे टाइमला. फक्त याला एक्सेप्शन कोणता आहे पहा, एक्सेप्शन आहे झिरोफाइट्स. इन केस ऑफ झिरोफाइट द ट्रान्सपिरेशन ऑकर ड्युरिंग नाईट टाइम. तर का घडत असेल नाईट टाइमला याचा विचार आपल्याला करायचा आहे. झिरोफाइट प्लांट अशा एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये राहून राहिले जिथं वॉटर कमी अवेलेबल असेल. डे टाइमला आता ट्रान्सपिरेशन घडतं बरोबर आहे, पण डेझर्ट मध्ये विचार करा, एकतर टेम्परेचरचा रेट जास्त म्हणजे इव्हॅपोरेशन जास्त होईल, आणि दिवसाला जर ट्रान्सपिरेशन घडलं तर वॉटर लॉस जास्त होईल. त्या प्लांटला वॉटरची डेफिशियन्सी भासेल, प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, मेटाबॉलिक रेट कमी होईल. म्हणून त्या प्लांटमध्ये एक मेकॅनिझम आहे की स्टोमॅटा जे राहतात दे आर ओपन ड्युरिंग नाईट टाइम अँड क्लोज ड्युरिंग द डे. आता क्लोज आणि ओपन कसे होतात याचं एक मेकॅनिझम आहे, हे तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. तर सध्या एक लक्षात ठेवा की ऑल प्लांट शो ट्रान्सपिरेशन ड्युरिंग द डे टाइम. फक्त एक्सेप्शन कोणता आहे झिरोफिटिक प्लांट, ज्याच्यामध्ये स्टोमॅटा नाईटला ओपन होतात, म्हणजे ट्रान्सपिरेशनचा रेट झिरोफाइट मध्ये केव्हा घडेल ड्युरिंग द नाईट टाइम. Okay, so this is all about the introduction to the transpiration and the type of transpiration. आता याच्या समोर आपण पाहू ऍक्च्युली स्टोमॅटा म्हणजे काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं राहतं. नंतरचा मुद्दा पाहायचा आपल्याला, दॅट इज व्हॉट इज मीन बाय दी स्टोमॅटा अँड व्हॉट इज दी स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा. एक तर पहा स्टोमॅटा इट इज दी ट्रान्सपायरिंग ऑर्गन इन दी प्लांट्स. ठीक आहे, ट्रान्सपायरिंग ऑर्गन म्हटलं तर त्याच्यामध्ये स्टेम सुद्धा येते, लीव्ज सुद्धा येते, पण त्या स्टेम आणि लीव्ज मध्ये जो ट्रान्सपायरिंग टिश्यू आहे त्याला परफेक्टली आपण काय म्हणत असतो स्टोमॅटा. लेंटिसेल हा सुद्धा ट्रान्सपायरिंग पार्ट झाला, क्युटिकल तो ट्रान्सपायरिंग पार्ट झाला, पण मोस्ट ऑफ दी ट्रान्सपिरेशन रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा जास्त कुठं राहते इन केस ऑफ स्टोमॅटा. म्हणून मेन ट्रान्सपायरिंग टिश्यू कोणता असेल तर दॅट विल बी द स्टोमॅटा. सो दिस विल बी इंट्रोडक्शन. आता तुम्हाला पाहायचं स्ट्रक्चर ऑफ दी स्टोमॅटा. मेनली आपल्याला इथंच फोकस करायचा आहे पहा की एका पर्टिक्युलर प्लांटच्या स्टोमॅटामध्ये स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे. पहा व्हेन वी लुक ॲट द डायग्राम बेसिक स्टोमॅटो स्ट्रक्चर अशा पद्धतीचं असायला पाहिजे. पहा एकतर याला वॉटर लॉस करायचा आहे, म्हणजे वॉटरला मूव्ह करण्याकरता याच्यामध्ये काहीतरी स्पेस असेल, काहीतरी ओपनिंग असेल, एखादं अपर्चर असेल है ना, आणि त्यालाच आपण स्टोमा असं म्हणतो. पहा आता अ सिंगल स्टोमॅटा इट इज कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट, दॅट इज द गार्ड सेल, स्टोमा अँड असेसरी सेल. डायग्राम ऑब्झर्व करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. स्टोमॅटाच्या सेंटरला एक ओपनिंग प्रेझेंट आहे, त्याला म्हणायचं तुम्हाला स्टोमा. दिस इज द नॅरो अपर्चर, किंवा आपण याला ओपनिंग सुद्धा म्हटलं तरी चालेल. इट इज द एलिप्टिकल पोअर्स. अशा पद्धतीचं राहते की याला म्हणतो आपण इलिप्टिकल पोअर. त्याच्यानंतर दिस पोअर इट इज सराउंडेड बाय दी गार्ड सेल. त्या पोअरला प्रोटेक्ट करतात, त्याच्या सराउंडिंग मध्ये प्रेझेंट राहतात, म्हणून त्याला गार्ड सेल नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. गार्ड सेल्स है ना, प्रोटेक्टिव्ह सेल्स. आता ह्याच्या 2 गार्ड सेल राहतात. दिस गार्ड सेल मे बी
guard cells may be किडनी शेप. डायग्राम मध्ये आपण जे ड्रॉ केलंय ते किडनी शेप, बट इट मे बी डम्बेल शेप. किडनी शेप कुठं असतात तर डायकॉट्स मध्ये, डम्बेल शेप कुठं असतात तर मोनोकॉट्स मध्ये. पहा तुमच्या लक्षात येऊन आलं का कशा पद्धतीच्या प्रेझेंट राहतात. किडनी शेप म्हटला तर तो कसा होईल अशा टाईपचा. आणि डम्बेल जर म्हटला असा थोडासा फरक असतो दोघांमध्ये. पहा ठीक आहे. तर किडनी शेप गार्ड सेल्स आर प्रेझेंट इन दी डायकॉट्स अँड डम्बेल शेप गार्ड सेल्स आर प्रेझेंट इन दी मोनोकॉट्स. पेपर मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये काहीही विचारू शकतात. सो एव्हरीथिंग यू शुड नो. मग आता ऍक्च्युली हे गार्ड सेल म्हणजे काय? गार्ड सेल आर दी मॉडिफाईड पॅरेन्कायमा सेल. प्लांट मध्ये जे टिश्यूज असतात पहा, तुम्हाला माहित असेल कदाचित परमनंट टिश्यूचे प्रकार असतात पहा, पॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, कोलेन्कायमा. त्यातले पॅरेन्कायमा सेल जे राहतात त्या ठिकाणी त्याचंच एक मॉडिफिकेशन घडलंय इनटू दी गार्ड सेल. आता ह्या ज्या गार्ड सेल्स असतात पहा याच्यामध्ये प्रॉपर्टी असते. दिस गार्ड सेल हॅव द प्रॉपर्टी टू चेंज अँड टू मॉडिफाय देअर साईज अँड दी फॉर्म. स्वतःचे साईज आणि फॉर्म याच्यामध्ये काहीतरी बदल करण्याची कॅपॅसिटी या गार्ड सेल मध्ये राहते. आणि हेच रिझन आहे की हाऊ डी प्लांट गेट रीड ऑफ दी ओपनिंग अँड क्लोजिंग. स्टोमॅटा ओपन आणि क्लोज का होतो? ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ दिस गार्ड सेल. या गार्ड सेलचं स्ट्रक्चर जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये दोन तुम्हाला लेअर दिसून राहिल्या. ठीक आहे. इनर लेअर आणि याला आपण त्याची लॅटरल वॉल म्हणू शकता. ही इनर वॉल, ही लॅटरल वॉल किंवा याला आउटर वॉल म्हटलं तरी चालेल. सो द वॉल ऑफ गार्ड सेल इट इज हेट्रोजिनस. हेट्रोजिनस का म्हणायचं आहे? कारण दोन वेगवेगळ्या त्याच्या लेअर्स आहेत. इनर वॉल असेल तर इट इज थिक अँड इनइलास्टिक. हा डिफरन्स लक्षात घ्यावा. हेट्रोजिनस वॉलचा अर्थ तोच होतो की ज्या लेअर मध्ये काहीतरी डिफरन्स असेल, व्हेरायटी असेल, त्याला आपण हेट्रोजिनस म्हणतो. आउटर वॉल असेल किंवा त्याला लॅटरल वॉल म्हणू शकता. इट इज थिन अँड इलास्टिक. म्हणजे ऍक्च्युअली मुवमेंट जे घडते ती कोणत्या वॉल मध्ये घडते? आउटर. एनर्जी आहे तिथं थिक आणि इन इलास्टिक आहे. पण याच वॉल मध्ये कॅपॅसिटी आहे कोणकोणती? इट कॅन बी वायडन्स और इट कॅन बी नॅरो. जर समजा स्टोमॅटाची लेअर वाईड झाली, रुंद झाली, तर स्टोमॅटा काय होईल? इट विल बी ओपन. आणि जर नॅरो झाला तर स्टोमॅटा विल बी क्लोज्ड. सो दिस इज द मेकॅनिझम बिहाइंड द वॉल. सो stomatal pore, it is surrounded by the protective layer called as the guard cell. मधातली जी स्पेस आहे त्याच्यामधून वॉटर लॉस होईल त्याला म्हणायचं आहे स्टोमा. ठीक आहे. पोर म्हणू शकता, इलेक्ट्रिकल पोर, अपर्चर, होल. आणि त्याच्यानंतर पहा गार्ड सेलच्या सराउंडिंग मध्ये तुम्हाला काही सेल्स दिसून राहिल्या पहा. लॉंग फ्लॅट सेल्स आर देअर विच आर कॉल्ड एज असेसरी सेल किंवा त्यालाच म्हणतात सबसिडियरी सेल्स. असेसरी किंवा सबसिडियरी सेल. या सेलचं महत्व काय पहा? एक तर ह्या गार्ड सेलला प्रोटेक्ट सराउंड करतात म्हणजे प्रोटेक्ट करत असतील. आणि दीज आर द रिझर्वायर ऑफ के प्लस आयन्स. जेव्हा आपण त्या स्टोमॅटल मेकॅनिझम स्टडी करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या पोटॅशियम आयनचा रोल असतो त्या स्टोमॅटाला ओपन आणि क्लोज करण्याच्या मागे. सो दीज आर द डिफरन्सेस in the layers in the guard cell and the structure of the stomata. आता स्टोमॅटा ओपन आणि क्लोज होणं हे कशावर डिपेंड असते? स्टोमॅटल मेकॅनिझम बघूया आपण. स्टोमॅटा open and what is in that stomata? Closed.
याचे इंट्रोडक्शन आपण आज पाहणार आहोत आणि नंतर आपण त्याचं ऍक्च्युअली मेकॅनिझम कसं करते, त्याच्या मागे थेरीज काय आहे, वेगवेगळ्या व्यक्तींचं मत काय आहे ते आपण नंतर स्टडी करणार आहे. आता पहा, या अगोदर आपण एक ऑस्मोसिसची प्रोसेस पाहिली होती. ठीक आहे. आणि त्या ऑस्मोसिस मध्ये तुम्हाला मी क्लिअर केलाय की इट इज द मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट. बरोबर आहे. परत त्या ऑस्मोसिस मध्ये दोन प्रकार, दॅट इज एक्झो ऑस्मोसिस अँड एंडो ऑस्मोसिस. When water is lost from the cell to the outside, it is exosmosis. When water is entered into the cell from the outside, सेल मध्ये पाणी येऊन राहिलं, एंडोऑस्मोसिस. सेल मधून बाहेर निघून चाललंय, त्याला एक्झोऑस्मोसिस. मुवमेंट सॉल्व्हंटची होऊन राहिली, वॉटरची, सेलच्या आतमध्ये होत असेल तर एंडोऑस्मोसिस, सेलच्या बाहेर निघून जात असेल त्याला एक्झोऑस्मोसिस. आता पहा, गार्ड सेल कशा आहेत त्याच्यावर डिपेंड राहते स्टोमॅटा ओपन आणि क्लोज. जर समजा ह्या गार्ड सेल असल्या टर्जिड, आता पटकन सगळं आठवणार तुम्हाला, टर्जिड सेल्स. टर्जिड म्हणजे काय होते, दीज आर सोलन सेल्स. आता पहिले सांगितलं मी तुम्हाला, गार्ड सेलची जी आउटर वॉल असेल ही थिन आणि इलास्टिक आहे, आणि जी इनर वॉल आहे ती थिक आणि इन इलास्टिक. ही इलास्टिक आहे, ही इन इलास्टिक आहे. मग जर समजा इथं टर्जिडिटी वाढली, तर टर्जिडिटी वाढल्यामुळे काय होत असते, तर या ठिकाणी ही जी इलास्टिक वॉल आहे ही वाईड होईल. ही वाईड झाल्यामुळे आतमध्ये ही जी लेअर असेल, या दोन्ही लेअरच्या मध्ये एक पोर तयार होते, त्या पोरला आपण म्हणत असतो स्टोमा. ओपन झाला म्हणजे स्टोमॅटा विल बी ओपन व्हेन गार्ड सेल आर टर्जिड. टर्जिड केव्हा होतात, जेव्हा सॉल्व्हंट किंवा वॉटर गार्ड सेल मध्ये एंटर होईल. वॉटर आतमध्ये आल्यानंतर ती सेल फुगिंग करी, त्याला टर्जिड म्हणतो आपण. मग वॉटर एंट्री झाली म्हणजे एक्झोऑस्मोसिस घडलं की एंडोऑस्मोसिस घडलाय, एंडोऑस्मोसिस. म्हणजे ह्या गोष्टी पहिले क्लिअर करा की स्टोमॅटो ओपन आहे म्हणजे त्या ठिकाणी एंडोऑस्मोसिस नावाची प्रोसेस घडली आहे. गार्ड सेल टर्जिड झाल्या, लॅटरल वॉल जी आहे त्याच्यावरती त्यांनी एक प्रेशर क्रिएट केलं, त्याच्यामुळे त्या वाईड झाल्या. वाईड झाल्यामुळे आतमध्ये एक स्पेस तयार झाली. आउटर वॉल वाईड झाली का इनर वॉल ही आतमध्ये, ह्या दोन्ही इनर वॉल अशा स्ट्रेच होतात, त्याच्यावर एक प्रेशर क्रिएट होते. त्यांच्या स्ट्रेचिंगमुळे मधात स्पेस तयार होते, ती स्पेस म्हणजे स्टोमा असतो. याच्याच अपोजिट, व्हेन द गार्ड सेल बिकम फ्लॅसिड. फ्लॅसिड केव्हा होतील, जेव्हा त्या वॉटर लॉस करतील. वॉटर लॉस म्हणजे सॉल्व्हंट सेलच्या बाहेर निघून चाललाय. So loss of solvent or movement of solvent outside the cell, it is called as the exosmosis. काय म्हणायचं आहे, एक्झोऑस्मोसिस. म्हणजे स्टोमॅटा ओपन आणि क्लोज मध्ये दोन मुद्दे महत्वाचे, टर्जिडिटी, फ्लॅसिडिटी, आणि सेकंड आहे एंडोऑस्मोसिस आणि एक्झोऑस्मोसिस. हे जर मुद्दे क्लिअर झाले, फ्लॅसिड झाल्या म्हणजे काय होईल की हे जे पोर आहे पहा, ही इथं स्ट्रेच कंडिशन मध्ये आहे, हे स्ट्रेच होणार नाही, अशा पद्धतीचं राहील. आणि ह्या गार्ड सेल जसे तसे. बरोबर. ही झाली क्लोज्ड कंडिशन. आणि ओपन म्हटलं तर ही स्ट्रेच होते, हे अशा पद्धतीची. आणि इथं सॉल्व्हंट एंट्री झाल्यामुळे ही जी वॉल आहे, कोणती लॅटरल वॉल, ही थिन आहे. थिन असल्यामुळे इलास्टिक पण आहे, ती त्याच्यामध्ये टेन्शन क्रिएट होईल, त्या टेन्शनमुळे ती अशा पद्धतीची. दिस विल बी द ओपन कंडिशन. सो दिस इज इंट्रोडक्शन टुवर्ड द ओपनिंग अँड क्लोजिंग. आता याचा रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण नंतर करू.